नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संजीव जोशी आज अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर सादर करीत आहे। डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळापैकी 51% संचालक हे अपात्र जाहीर होण्याची शक्यता आहे। कशामुळे तर केंद्र सरकारने नुकताच बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आणि बँकिंग रेग्युलेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्स 1966 यामध्ये बदल केलेले आहेत, सुधारणा केलेल्या आहेत आणि या सुधारणांची अधिसूचना ही 10 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे 5 दिवसापूर्वी जाहीर झालेली आहे आणि त्या अधिसूचनेची अंमलबजावणी ही 15 डिसेंबर म्हणजे आजपासून केली जाणार आहे। अर्थात या संदर्भातले आणखी तपशीलवार नियमावली लवकरच रिझर्व्ह बँक जाहीर करेल आणि त्यातून आपल्याला जे काही रिझल्ट असतील ते समोर येईल। तर तुर्तास ह्या सुधारणा काय आहेत तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या कलम 10 मध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही कोऑपरेटिव्ह क्षेत्रातल्या बँकांमध्ये 51% संचालक हे तज्ज्ञ संचालक असले पाहिजेत। त्यांना विशेष प्रावीण्य, एखाद्या क्षेत्रातलं विशेष प्रावीण्य असलं पाहिजे। तज्ज्ञ किंवा विशेष अनुभव असणारे हे तज्ज्ञ कुठल्या क्षेत्रातले तज्ज्ञ घेतले जाऊ शकतात तर अर्थशास्त्र, बँकिंग, अकाउंटन्सी, कायदा, ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी यातले तज्ज्ञ आणि विशेष अनुभव असणारे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अशा क्षेत्रातल्या तज्ज्ञ संचालकांचा 51% संचालक म्हणून समावेश करावा लागेल। म्हणजे यापुढे बँकांच्या संचालक मंडळाचं बहुमत हे तज्ज्ञ संचालकांकडे असेल। मग आता ज्या निवडणुका झाल्या, ज्या बँकांचं जे संचालक मंडळ आहे त्यात 51% संचालक तज्ज्ञ नसतील तर काय होणार तर अशा बँकांचे 51% संचालक अपात्र घोषित केले जातील आणि त्यांच्या जागेवर तज्ज्ञ संचालकांची निवड करण्यात येईल। मग अपात्रचे निकष काय आहेत आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर जे बँकेमध्ये कमी अनुभवाचे संचालक आहेत, ज्यांचा कार्यकालावधी कमी झालेला आहे, अशा गटांना अपात्र संचालक म्हणून घोषित पहिले करण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळे डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या बाबत भरत राजपूत आणि त्यांनी निवडलेले संचालक आहेत यांना प्राधान्यक्रमाने अपात्र ठरण्याचा धोका अधिक संपवतो। याच पद्धतीने जव्हार अर्बन बँक किंवा ठाणे जिल्हा सहकारी बँक किंवा राज्यभरातल्या किंवा देशभरातल्या सहकारी बँका आहेत, यामध्ये हेच होणार आहे आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक हा कालबद्ध कार्यक्रम आखेल, त्याप्रमाणे सूचना देईल। बँकांनी स्वतःहून जर 51% संचालकांच्या जागा जर तज्ज्ञ संचालकांसाठी खाली केल्या नाहीत तर त्या जागा रिक्त करण्यासाठी रिझर्व्ह बँक आपला त्या ठिकाणी निरीक्षक नेमून ही कार्यवाही करून घेणार आहे। धन्यवाद।